नमस्कार. नर्मदे हर. नर्मदा परिक्रमेमध्ये वस्त्र काय घालायची, कपडे काय घालायचे असा प्रश्न बरेच जण विचारतायत. तर त्यांच्याकरता मला एक छोटासा व्हिडिओ करायचा वाटला. मी एका ठिकाणी असं म्हणलंय की तुम्ही ज्यूटचं कापड वापरू शकता. ज्यूटचं तर ते कापड आता एकाने आणलंय, ते तुम्हाला मला दाखवायचं होतं. हे आहे ज्यूटचं कापड. या कापडाचं वैशिष्ट्य असं आहे की हे थोडंसं स्ट्रेचेबल असतं असं, आणि अतिशय चांगलं मऊ तलम याचं पोत असतो. टेक्स्चर खूप छान असतं आणि अंगावरती हिवाळ्यामध्ये गरम आणि उन्हाळ्यामध्ये गार राहणार असं हे कापड आहे, ज्यूटचं कापड. तर याचा 4 मीटरचा जो पण आहे तो आता इथं पुण्यातलं जे इस्कॉन मंदिर आहे तिथं 450 किंवा 475 रुपयाला मिळतोय. साधारण 30 त्याची किंमत आहे. त्याचे 2 भाग केले समजा तर असं आपल्याला एवढं वस्त्र मिळतं. याला म्हणतात छाटी. आता खरं तर असं तयार वस्त्र पण मिळतं. बघा, ही अशी रामराजची वगैरे तयार लुंगी मिळते. 350, 400, 500, 600 रुपये त्याची किंमत असते. ही अशी लुंगी आपण ही सुद्धा घेऊ शकता. हे कॉटन आहे, म्हणजे खादीचं वस्त्र आहे. हे पण तलम छान वस्त्र असतं. परंतु हे जे ज्यूट आहे यातली मजाच काहीतरी वेगळी. जर तुम्हाला हे ज्यूट मिळालं तर आवर्जून तुम्ही हे ज्यूट घ्या. हे घालायचं कसं ते तुम्हाला मी दाखवतो. वस्त्रांचे प्रकार लक्षात घ्या. एक असतं धोतर. हे पूर्ण लांबीचं धोतर आहे. याची लांबी ही 4 मीटरपर्यंत असते. हे धोतर हे तुम्ही जर दुहेरी केलं तरी याची छाटी होते, म्हणजे याची लुंगी होते दुहेरी केल्यावर अशी. तर ते पण आपण करू शकतो. किंवा हा अजून एक प्रकार आहे. हा एक पातळाचा पंचा मिळतो. तर असा पंचा बाळगावा सोबत टर्किश टॉवेल वगैरे याची गरज नाही. असा पंचा जरी बाळगला तरी हा पुरेसा असतो. त्याचे अनेक उपयोग आहेत, तुम्हाला मी पुढे दाखवतोच ते. थंडीच्या काळामध्ये साधू संत अशी धाबळी वापरतात. ही जी लोकरीची धाबळी आहे ना, तर ही धाबळी अशी खांद्यावरती घेऊन साधू चालतात थंडीच्या दिवसामध्ये. ही अत्यंत कामाला येते. एवढी एक धाबळी सोबत असेल तर तुम्हाला बाकी काही घ्यायची गरज नाही. अशा प्रकारचे बंगाली गमछे मिळतात. हा परिक्रमेचाच गमछा माझा म्हणून मी ठेवलाय. असा गमछा पण तुम्ही बाळगू शकता सोबत. याचे मी इकडचे भाग काढून त्याच्या लंगोट्या केल्यामुळे ते अपराध आलाय. हा मोठा असतो, बऱ्यापैकी एवढा असतो. हा आहे बंगाली गमछा. हा नुसता असा गळ्यात जरी ठेवला तरी घामटीपाला वगैरे कामाला येतो. एखादी कानाची पट्टी चांगली थंडीसाठी अशी आपण ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादी कोपरी. जर तुम्हाला सदरा घालायचा असेलच तर ही अशा प्रकारची कोपरी घातलेली चांगली पडते. ही माझी परिक्रमेतलीच कोपरी, त्यामुळे एवढी मळलेली आहे. हे सगळे नर्मदेच्या काठचे विविध क्षेत्रावर कुंकू आणि माती तिला लागलेली आहे ही कोपरी. आता मी तुम्हाला हे वस्त्र नेसायचं कसं ते दाखवतो. खूप सोपं आहे. हे वस्त्र आहे हे असं मागून घ्यायचं. दोन्ही बाजूनी समान अंतरावरती घेतलं मी. जेवढं उजव्या हाताला तेवढं डाव्या हाताला एवढं वस्त्र पुरेसं आहे. आतमध्ये काही घातलेलं नाही लक्षात घ्या. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त आतनं कपडे घातलेत. एक पदर इकडून घेतला, एक पदर इकडून घेतला आणि मानेवरती अशा पद्धतीनं एक गाठ मारली की विषय संपला. आता या वस्त्राची अजून एक गंमत सांगतो. हे एवढं पुरेसं आहे, पण हे वाऱ्याने कदाचित तसं बाजूला जाऊ शकतं. म्हणून काय करायचं, हा जो पंचा तुमच्याकडे या पंचाचा एक पदर असा इथे जर बांधला कमरेला पट्टा, तर त्यांनी तुम्हाला प्रवासामध्ये इथं पाठीला थोडासा आधार मिळतो, लिंबर सपोर्ट मिळतो. आणि इथे जो कप्पा तयार झालाय त्या कप्प्यामध्ये तुम्ही जर मोबाईल, मी शक्यतो सुचवेन की मोबाईल बाळगू नका सोबत, पण मोबाईल असेल तर मोबाईल, पुस्तकं. आता ही शिक्क्याची वही माझी, याच्यात मी शिक्के घ्यायचो. ही शिक्क्याची वही ही सगळी मी याच्यातच ठेवायचो. हे परिक्रमेचं पुस्तक जे होतं ते मी याच्यातच ठेवायचो. असं सगळं सामान याच्यामध्ये मावतं. एखादी मोठी वही असेल ती पण मावते. असं सगळं सामान मावून सुद्धा तुम्ही व्यवस्थित चालू शकता. हे या कप्प्याचं वैशिष्ट्य आहे. आणि मग जर तुम्हाला वाटलं की तरी सुद्धा अजून वर काही घालायचं, अशी एखादी कोपरी जर तुम्ही याच्यावरतीच घातली तरी पुरेसं आहे. ही कोपरी घालायची, ही माझी परिक्रमेतलीच कोपरी. मग या कप्प्यामध्ये पण तुम्ही बऱ्याचशा वस्तू ठेवू शकता. आता डोकं झाकणं परिक्रमेमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण खूप ऊन असतं, थंडी असते. ऊन, वारा, पाऊस सगळ्यापासून डोक्याचं संरक्षण करण्यासाठी शक्यतो हे जे लांबीचं होतं आहे पूर्ण लांबीचं, हे जर मिळालं तर अतिउत्तम. असा एक कोपरा पकडून त्याचं फेटाचा नेसता येतो पटापट. त्याला काही विशेष कौशल्य लागत नाही. एक पदर मागे ठेवला मी इथे आणि शेवटचा पदर असा मोठा फुलवून घेऊन टाकला. आणि हे जे डोक्यावर उरलेला पहिला पदर आहे तो पसरून घ्यायचा, म्हणजे डोक्याला ऊन लागत नाही. आणि हे जे मागचं डोकं आहे हे असं खोचून द्यायचं. हा झाला फेटा. हा एकदा घातला की तुमच्या कानाला
किती जोरात झाडं लागू देत काय लागू दे त्याचा आघात होत नाही. डोक्याला प्रोटेक्शन, डोक्याला संरक्षण अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर हे जे तुमच्याकडं अर्ध धोतर आहे दुसरं, त्याची एक अशी छोटी घडी करायची. छोटी घडी, मोठी नाही. अशी जाडसर घडी केली चांगली आणि ती जर अशी ठेवली तर तुम्हाला ती घाम टिपायला पण कामाला येते. आणि तुम्ही पाठीवरती जे झोळी घेताय त्या झोळीचं वजन या खांद्यावरती कमी येतं, कमी प्रमाणात, आणि तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं थोडंसं. समजा धाबळी असेल तर ती थोडीशी साधू संतांच्या पद्धतीने ते अशी घेतात, अशी टाकून द्यायची. हा तुमचा दंड. चला परिक्रमेला. नर्मदे हर. नर्मदे हर.